आजच्या गतिमान आणि स्पर्धात्मक युगात प्रत्येक व्यक्ती आपल्या करिअर, नोकरी आणि व्यवसायात व्यस्त आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे सखोल सामाजिक ओळखी होणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत वधूवर परीचे मेळावे ही समाजाची गरज बनली आहे. धनगर समाजाने हीच गरज लक्षात घेत 25 जानेवारी रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे राज्यस्तरीय वधूवर परीचे मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन अकोला मतदारसंघाचे माजी आमदार हरिभाऊ भदे, महाराष्ट्र सभापती परिषद राम शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. अमरावती मतदारसंघातील आमदार आणि खासदार देखील या मेळाव्याला सदिच्छा भेट देतील. विशेष म्हणजे 655 मुलामुलींच्या बायोडाटाचा समावेश असलेल्या पुस्तकीचे प्रकाशन करण्यात येईल. या नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. ही बाब कौतुकास्पद ठरते. अमरावती शहरामध्ये संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनामध्ये 25 तारखेला म्हणजे येत्या शनिवारी राज्यस्तरीय धनगर समाज वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. ही संपूर्ण आयोजन समिती मंडळींनी अथक परिश्रम घेऊन या मेळाव्याचं खऱ्या अर्थाने आयोजन केलेलं आहे. आणि सुबक पुस्तिका जय मल्हार मंगलयो ज्याच्यामध्ये 655 बायोडाटे आहे. मुलीचे 345 बायोडाटे आणि पुढे मुलांचे 310 बायोडाटे असे 655 बायोडाटे असलेले परिचय पत्र असलेली पुस्तिका सुबक आहे. आणि या मेळाव्याचं उद्घाटन प्रसंगी मान्यवर उपस्थित राहणार आहे. त्याच्यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सन्माननीय माजी आमदार अकोला मतदारसंघ हरिभाऊजी भदे, त्याचप्रमाणे उद्घाटक म्हणून माननीय राम शिंदे साहेब, सभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य मुंबई, त्याचप्रमाणे प्रमुख विशेष अतिथी म्हणून बाबासाहेबजी देशमुख, आमदार सांगोळा, प्रमुख अतिथी म्हणून ॲडव्होकेट दिलीप भाऊ एडतकर, संपादक दैनिक विदर्भ मतदार, संतोषराव महात्मे, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण अमरावती. आणि या उद्घाटन प्रसंगी आणि या मेळाव्याला सदिच्छा भेट देणार आहे सन्माननीय खासदार बळवंतरावजी वानखडे सर, त्याचप्रमाणे डॉक्टर अनिलजी बोंडे, खासदार राज्यसभा, माननीय आमदार सुलभाताई खोडके, माननीय आमदार रविभाऊ राणा हे या ठिकाणी सदिच्छा भेट देणार आहे. दरवर्षी ते या मेळाव्याला आमच्या शुभेच्छा देतात आणि भरभरून सहकार्य असतात. तर नक्की आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मी धन्यवाद देतो आणि ही माहिती जनसामान्यांपर्यंत, धनगर बांधवांपर्यंत पोहोचावी, जेणेकरून हा मेळावा यशस्वी होईल आणि हा संदेश अनेक लोकांपर्यंत जाणार. खूप खूप धन्यवाद.